नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की नंदिनीला आता कामावरती जायचं असतं, पण जीवा जरा जास्तच रोमॅन्टिक झालेला असतो. जीवा काही नंदिनीला जाऊ देत नाहीये. तो तिला जवळ घेत असतो, मिठीत घेत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हे काय तुमचं? जेव्हा मला कामावरती जायचं असतं त्याच वेळेस तुम्हाला हे सुचतं का? त्यावेळेस जीवा म्हणतो, मग नको ना जाऊ कामाला, बाहेर तसंही खूप जास्त ऊन आहे आणि तसंही आपल्या रूममधलं पण टेम्परेचर जरा जास्तच वाढलेलं आहे. असं म्हणून जीवा आता नंदिनीला मुद्दा म्हणून बोलत असतो. त्यावेळेस नंदिनीमध्ये काय आहे हे, जाऊ देत ना मला जीवा. त्याच वेळेस जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि तिला जाऊ देत नाही आणि त्याच्या एका हातामध्ये आता घुंगरं असतात आणि तो नंदिनीच्या कानामध्ये वाजवत असतो. जीवा आणि नंदिनी जरा जास्तच रोमॅन्टिक झालेले आपल्याला बघायला मिळतात. तर इकडे पार्थ काम करत असतो तेव्हा मानिनी म्हणते, काय आहे हे पार्थ, सारखं काम काम काम, घरी आल्यावरती सुद्धा तुझं काम सुरूच आहे. त्यावेळेस पार्थ म्हणतो, काय करणार आता, अचानक रम्याने रिझाईन केल्यामुळे तिची सगळी कामं मलाच करायला लागतात आई, आणि जोपर्यंत दुसरं कोणी रिक्रूट होत नाही तोपर्यंत हे करावंच लागणार आहे. आता इकडं असं म्हणल्यानंतर मानिनीला देखील प्रश्न पडलेला असतो की नवीन कोणीतरी लवकरात लवकर येऊ देत. तर इकडे विजयचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे. विजय कोणाशी तरी बोलत असतो तेव्हा तो म्हणतो की दोघात तिसरा आल्यानंतर सगळंच विसरलं जातं, पण जर का दोघात तिसरी आली तर महाभारत होतं. आता वेळ आली आहे आपल्या कहाणीमध्ये नवीन ट्विस्ट होण्याची, नवीन एंट्री घेण्याची. आता नवीन एंट्री लवकरात लवकर यायला हवी आहे. आता नक्की विजयच्या डोक्यात चाललंय तरी काय, आणि विजय फोनवरती कोणाशी बोलत आहे, हे सगळं बघणं अतिशय रोमांचक ठरणार आहे. नक्की विजयचा खरा चेहरा आहे तरी काय, हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.